महायुती सरकारच्या कालच्या कॅबिनेट बैठकीत एक हाय व्होल्टेज ड्रामा पाहायला मिळाला। ओएसडी पीए यांच्या नेमणुका बऱ्याच दिवसापासून रखडलेल्या आहेत। याबद्दल एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या मंत्र्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे या विषयावर विचारणा केली। पीए ओएसडी यांच्या नेमणुका मागील 1-2 महिने झाले तरी सुद्धा अजून होत नाहीत। मग आम्ही काम कशी करायची? नेमणुका करण्यात कोणत्या अडचणी आहेत असा प्रश्न शिवसेनेच्या मंत्र्यांनी विचारला। त्यावर मला मंत्रालयात दलालांच्या नेमणुका करायच्या नाहीत, मला दलाल मुक्त मंत्रालय हवंय असं उत्तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अगदी शांतपणे दिलं। एका खासगी वृत्तवाहिनीने याबद्दलचं वृत्त प्रसिद्ध केलं होतं। महायुतीच्या कॅबिनेट मंत्रिमंडळ बैठकीत जे काही वातावरण तापलेलं पाहायला मिळालं त्याबद्दल अधिक जाणून घेऊ या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी किशोर बलकवडे आणि आपण पाहतात विषयच वेगळा। काल महायुती सरकारची एक कॅबिनेट बैठक पार पडली आणि त्यात शिवसेनेच्या मंत्र्यांनी पीए ओएसडी यांच्या रखडलेल्या नियुक्त्यांचा विषय काढला। पण या बैठकीच्या अगोदर सगळ्या अधिकारी लोकांना बैठकीतून बाहेर काढण्यात आलं। चुकून जर बैठकीत काही वाद झालाच तो अधिकारी लोकांसमोर नको म्हणून याची खबरदारी देखील घेण्यात आली होती। त्यामुळे अशोभनीय प्रकार टाळण्यासाठी अधिकाऱ्यांना बैठकीच्या बाहेर पाठवण्यात आलं। यानंतर शिवसेनेच्या मंत्र्यांनी ओएसडी पीए यांच्या रखडलेल्या नियुक्त्यांचा मुख्य मुद्दा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर मांडला। महिनाभरापासून मनात असलेली खदखद शिवसेनेच्या मंत्र्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर मांडली। 1-2 महिने झाले तरीही पीए ओएसडी यांच्या नेमणुका होत नाहीत। जे अधिकारी वर्षानुवर्ष आमच्यासोबत काम करत आहेत त्यांच्या नेमणुका करण्यात कोणत्या अडचणी आहेत किंवा काय अडचण आहे, त्यांच्या नेमणुका का केल्या जात नाहीत असा प्रश्नांचा भडीमारच शिवसेनेच्या मंत्र्यांकडून मुख्यमंत्र्यांवर करण्यात आला। शिवसेनेचे मंत्री प्रश्नांचा मारा करत असताना मुख्यमंत्र्यांनी त्यांची भूमिका अगदी शांतपणे मांडली। काही अधिकारी या विभागातून त्या विभागात एवढंच काम करत आलेले आहेत। वर्षानुवर्ष त्यांचे संबंध दलालांशी आहेत। पण मला आता मंत्रालय हे दलाल मुक्त करायचं आहे। त्यामुळे ज्या अधिकाऱ्यांबद्दल मला शंका आहे त्यात किंवा चारित्र्य पडताळणीत जे दोषी सापडले असतील अशा अधिकारी लोकांची शिफारस माझ्याकडे करू नका, रेफरन्स मला देऊ नका। सरकारच्या भल्यासाठी मी या गोष्टी बोलतोय। उद्या तुमच्या विभागात या अधिकाऱ्यांमुळे अनेक अडचणी निर्माण होऊ शकतात, त्यामुळे तुम्ही सुद्धा अडचणीत येऊ शकता असं सांगत फडणवीसांनी शिवसेनेच्या मंत्र्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला। पण मुख्यमंत्र्यांनी केलेली ही समजूत किंवा घेतलेली ही भूमिका शिवसेनेच्या मंत्र्यांना मात्र पटलेली नाही। फडणवीसांच्या उत्तरानं त्यांचं काही समाधान झालेलं नाही, ते त्यांच्या भूमिकेवर अडून आहे। उलट जे अधिकारी 2014 पासून आमच्यासोबत आहेत, आमच्यासोबत काम करत आहेत, ज्यांच्यावर आमचा विश्वास आहे त्या अधिकाऱ्यांच्या नेमणुका का करायच्या नाहीत असा सेनेच्या मंत्र्यांचा सवाल हा कायम राहिला। यासोबतच आमच्यासोबत असलेल्या अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या, त्यांच्या जागी आता नवे अधिकारी आलेत तर मग काम करताना आम्हाला अडचणी येतील असा सूर शिवसेनेच्या मंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांसमोर मांडला। पण त्यावर काही तोडगा निघालेला नाही। असेच रोजच्या रोज नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका।